बोपोडी जमीन प्रकरणामध्ये अमेरिया आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नाही, गावंडे यांच्या आरोपांना पुणे पोलिसांचं उत्तर, पुणे पोलिसांचा यू टर्न. नाशिक जिल्ह्यामध्ये महायुती तणाव, समीर भुजबळ यांनी घेतली मंत्री गिरीश महाजनांची भेट. 3 नगर परिषदांमध्ये भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन, तर गिरगाव चौपाटीवर युवक काँग्रेस आक्रमक, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. एमसीएच्या अध्यक्षपदी पुन्हा अजिंक्य नाईक, इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड. गुजरात एटीएसनं ISISच्या 3 दहशतवाद्यांना केली अटक, तर काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. फरीदाबादमध्ये डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 जप्त. एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे, तर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. मुंबई महापालिका काँग्रेस बळावरती लढणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तशी घोषणा केली आहे. मित्रपक्षांना प्रस्ताव द्यावा, आम्ही चर्चा करू, असं वडेट्टीवार म्हणाले. नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसेच्या पत्रकार परिषदेतनं युतीची घोषणा करण्यात आली. नाशिकमध्ये युतीची घोषणा करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कारवाई करण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. तर निवडणूक लागल्यानंतर आमचा निर्णय जाहीर करू, असं ते म्हणाले. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलं. SITद्वारे फलटण प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकमध्ये समीर भुजबळांनी भाजपला युतीचा प्रस्ताव दिला. नांदगाव, मनमाड आणि येवला या 3 ठिकाणी भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी गिरीश महाजनांना दिला. खेडमध्ये सूर्यकांत दळवींनी वैभवी खेडेकरांचा भावी नगराध्यक्ष म्हणून उल्लेख केला. भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीची चर्चा असताना दळवींनी खेडेकरांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे वैभवी खेडेकरांनाच उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भीमराव धोंडे राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. दीपक कापसेंनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय. दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोलापुरात शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 12 नोव्हेंबरला फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. बच्चू कडू यांनी चिथावणीखोर वक्तव्य करून चर्चेमध्ये येऊ नये, असं वक्तव्य सुजय विखे पाटलांनी केलं. तर वडिलांच्या वक्तव्याचा विपर्यास करून दाखवलं गेलं आणि वाद वाढवून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नसल्याचं ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचा विरोध केला. आम्हाला मदत आणि धीर देण्याऐवजी आमची चेष्टा केल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. रत्नागिरी जिल्ह्यातील खराब रस्ते खेडमध्ये असल्याची टीका सूर्यकांत दळवींनी केली. खेड मतदारसंघात आमदार आणि राज्यमंत्री असून सुद्धा ही अवस्था असल्याचं म्हणत त्यांनी योगेश कदम यांना टोला लगावला. जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवारांच्या सुविधेसाठी नगर परिषदेत विविध स्टॉल्स लावण्यात आले. दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यात इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात केली. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी नगर परिषदेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. वाशिम नगर परिषदेच्या 4 जागांसाठी भाजपकडून 47 इच्छुकांनी अर्ज केले. त्यामुळे उमेदवारी देताना भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेवरती भाजपची सत्ता आणण्यासाठी आमदार राजू तोडसामांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांच्यावरती पक्षानं जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगानं प्रिया तोडसामांनी 11 प्रभागातील 22 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. बुलढाण्याच्या तिरुपती नगर परिसरात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्यामुळे महिला मतदारांचा संताप व्यक्त केला गेलाय. सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात असल्यामुळे यंदाच्या नगरपालिका निवडणुकीवरतीच या मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. अनेक कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची मागणी करत असल्याचं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलं. तर सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याचं ते म्हणाले. योग्य चाचपणी करून पुढे जाण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी म्हटलं.
दहशतमुक्त आणि विकसित अकलूज निर्माण करणार असल्याचं वक्तव्य माजी आमदार राम सातपुते यांनी केलं, तर अकलूज नगरपालिकेच्या 26 जागांसाठी भाजपकडे 200 उमेदवार इच्छुक असल्याचं ते म्हणाले. मालेगाव शहर आणि तालुक्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय. शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. भाजप नेते वैभव खेडेकर यांचे स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलेत. स्टेटसच्या माध्यमातून खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरती दावा करण्यात आलाय. वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर भावी नगराध्यक्ष म्हणून स्टेटस लावण्यात आले. वर्ध्यामध्ये महायुतीत उमेदवारीवरनं तणाव निर्माण झालाय. नेत्यांनी स्वबळ दाखवल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. तीनही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी स्वबळावरती लढण्याच्या तयारीत असल्यामुळे तणावाचं वातावरण आहे. सोलापुरातील 289 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ झालाय. जिल्ह्यात भाजपकडनं स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी, तर विरोधकांकडनं सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुकीला सामोरं जाण्याची लगबग सुरू झाली आहे. अनेक नगर परिषदेमध्ये चुरशीची लढत बघायला मिळते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातील घरी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. पक्षाकडनं संधी मिळण्यासाठी उमेदवार बावनकुळेंची भेट घेत आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं होमटाऊन असलेल्या महादुला नगरपंचायत निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. महादुला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी भाजप स्वबळाच्या तयारीत असल्याची माहिती महादुल्याचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील तयारी करते. ईव्हीएमचा घोळ या निवडणुकीत नसला पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले. निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल, त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे अशी शंका बच्चू कडूंनी व्यक्त केली. तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे संतोष दाभाडे यांची तळेगाव नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या आमदाराकडनं भाजपच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. धनगर समाजाच्या आरक्षण आणि हक्कासाठी सातत्यानं लढा देणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब दोडतले यांनी स्थापन केलेल्या यशवंत सेना या पक्षाला अखेर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे. या पक्षाचं उद्घाटन अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथे करण्यात आलं. यावेळी पहिला एव्ही फॉर्म अहिल्यादेवींच्या चरणी ठेवून पक्षाच्या कार्याची सुरुवात झाली. भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आपले उमेदवार विजयी झाले नाहीत तर नागरिकांना विकासापासून वंचित राहावं लागेल. उमेदवार निवडून आले नाहीत तर निधी देऊन सुद्धा उमेदवार का निवडून आले नाहीत हे विचारतो. आमदार अडसड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. रोहित पवारांचे जमीन घोटाळे म्हणजे झाकलीमूठ 1.25 लाखाची असं म्हणत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांना टोला लगावला. नारायण राणेंना पक्षापेक्षा पुत्र महत्वाचे वाटत असल्याची टीका वैभव नाईकांनी केली, तर भाजपनं त्यांच्यावर कारवाई करावी असंही ते म्हणाले. बच्चू कडूंचं वाहन फोडणाऱ्याला किंवा काळं भासणाऱ्याला 3 लाख रुपये देणार असल्याचं प्रतीक कदम यांनी म्हटलं. कडूंनी विखेंचं वाहन फोडण्याच्या वक्तव्यावरनं त्यांनी हे प्रतिआव्हान दिलंय. अजित पवारांचा पराक्रम सर्वांनी बघितलाय. एक बाप मुलासाठी खोटं बोलतो असं म्हणत आमदार महेंद्र दळवींनी अजित पवारांवर टीका केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्याच नेत्यांनी घात केल्याचं म्हणत महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवरती टीका केली, तर कोलाड नाक्यावरील 70,000 कोटींचा घोटाळा पाहिल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. बीडच्या परळीमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना ऐन नगरपालिका निवडणुकीत धक्का बसलाय. परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जळगावच्या चोपड्यात शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. दरम्यान कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेड शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरनं शिंदेगडाचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती गंभीर आरोप केले. सत्तेचा वापर करून चव्हाण यांनी महापालिकेची जागा बीओटी तत्वावर विकली असा आरोप हेमंत पाटील यांनी केला. ठाकरेंना डिवसताच प्रकृतीमुळे सार्वजनिक जीवनापासून लांब बसलेल्या संजय राऊतांनी विखे पाटलांवरती हल्ला केला. तुम्ही चालू कारखाने बंद पाडलेत, गणेश कारखान्याचं काय केलं असा सवाल करत संजय राऊत यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी राजीनामा देत अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर गादेकर यांची निवड झाली. बीडमधील आष्टीमध्ये धनंजय मुंडे समर्थकांनी मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक केला. जरांगे पाटलांनी आरोप करणं थांबवावं, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ असा इशारा देत नार्को टेस्ट करून सत्य काय आहे ते समोर येऊ द्या अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली.
जालन्यामध्ये ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। यात प्रकाश आंबेडकरांनी मोर्चात सहभाग घेतला। ओबीसीत घुसखोरी थांबवण्याची मागणी त्यांनी केली। ठाण्यातील नितीन कंपनी परिसरामध्ये मनसेच्या वतीनं निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत। मतदार यादीत दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप मनसेकडून निवडणूक आयोगावर करण्यात आलाय। जळगावच्या जामनेरमध्ये प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडी यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट आहे। विक्रमगड तहसील कार्यालयावरती भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षानं जनआक्रोश मोर्चा काढला। हर घर नल योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली।